आणि पुण्यातील बावधन बुद्रुक परिसरामध्ये आज सकाळी 7:30च्या सुमारास हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली। या दुर्घटनेमध्ये तिघांचा मृत्यू झालाय। 2 पायलट आणि एका इंजिनियरचा या अपघातामध्ये मृत्यू झालाय। पायलट पिल्लई आणि पायलट परमजीत अशी या मृत पायलटची नावे आहेत। महत्त्वाची बाब म्हणजे हे हेलिकॉप्टर सुनील तटकरे यांना घेऊन उड्डाण करणार होतं। मात्र मुंबईत पोहोचण्याआधीच या हेलिकॉप्टरचा अपघात झालाय। दिल्लीच्या हेरिटेज कंपनीचं हे हेलिकॉप्टर होतं। एका टेकडीवर ऑक्सफर्ड काउंटी रिसॉर्ट आहे आणि इथल्या हेलिपॅडवरून आज सकाळी 7:30 वाजता या हेलिकॉप्टरनं उड्डाण केलं होतं। मात्र हा भाग डोंगराळ असल्यामुळे इथे धुकं होतं आणि त्यामुळे हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याची माहिती मिळतेय। अपघात झाल्यानंतर हेलिकॉप्टरनं लगेच पेट घेतला आणि त्यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला। बावधन बुद्रुकमधील ऑक्सफर्ड काउंटी आणि HEMRL संस्था या परिसरात हेलिकॉप्टर कोसळलंय। पुण्याहून मुंबईच्या जुहूच्या दिशेने जाणाऱ्या हेलिकॉप्टरला अपघात झालाय। मंदार गोंजारी आपल्याला या अपघातासंदर्भात सविस्तर अपडेट देतील। मंदार, सुनील तटकरे सुदैवाने बचावले असंच म्हणावं लागेल, कारण त्यांना घेण्यासाठी हे हेलिकॉप्टर पुण्याहून मुंबईला निघालेलं होतं। काल देखील सुनील तटकरेंनी या हेलिकॉप्टरनी प्रवास केलेला होता। पुण्याहून ते बीड जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांना गेलेले होते आणि तिथून पुन्हा हे हेलिकॉप्टर त्यांना घेऊन पुण्यात आलं। सुनील तटकरे वाहनाने मुंबईत पोहोचले आणि आज पुन्हा त्यांच्या नियोजित कार्यक्रमांसाठी या हेलिकॉप्टरचा ते उपयोग करणार होते। त्यासाठी या हेलिकॉप्टरनी सकाळी पुण्यातील या ऑक्सफर्ड काउंटी रिसॉर्ट जवळ असलेल्या हेलिपॅडवरून उड्डाण केलं आणि त्यानंतर काही मिनिटांमध्येच ते अपघातग्रस्त झालं। अपघात इतका भीषण होता की या हेलिकॉप्टरचे जे अवशेष आहेत ते असे छिन्न विच्छिन्न झालेले आपण इथे पाहतो आहोत। वेगवेगळे या ठिकाणी हेलिकॉप्टरचे अक्षरशः तुकडे झालेले आहेत आणि पलीकडच्या बाजूला हेलिकॉप्टरचा जो मोठा सांगाडा आहे तर तिथून अजूनही धूर येताना आपल्याला दिसतो आहे। या हेलिकॉप्टरमध्ये एकूण 3 प्रवासी होते, 2 पायलट होते आणि 1 इंजिनियर होते, ज्यांचा जागेवरतीच मृत्यू झालाय। या हेलिकॉप्टरच्या अपघाताची कारणं अजून समोर आलेली नाहीत। मात्र सकाळी जेव्हा हेलिकॉप्टरनी उड्डाण केलं तेव्हा या ठिकाणी धुकं होतं आणि ते या अपघाताला कारणीभूत ठरलं का हा प्रश्न उपस्थित होतोय। कारण काही दिवसांपूर्वी याच परिसरामध्ये इथून काहीच अंतरावरती आणखी एका हेलिकॉप्टरचा अपघात घडलेला होता। मात्र त्या अपघातामध्ये सुदैवाने बचावलेले होते त्या हेलिकॉप्टरमधले प्रवासी। ते देखील एका कंपनीचं हेलिकॉप्टर होतं जे हैदराबादला निघालेलं होतं। मात्र हा आज जो अपघात झाला त्या अपघातामध्ये जे पायलट आणि 1 इंजिनियर होते असे 3 जण मारले गेले। अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला। आता या ज्या कंपनीचं हेलिकॉप्टर होतं त्या कंपनीचे अधिकारी इथे पोहोचलेले आहेत। त्यांच्याकडे पोलीस चौकशी करतायत। या सगळ्या बरोबर आहे आणि या चौकशीअंती तपासाअंती अपघाताची नेमकी कारणं काय होती हे स्पष्ट होईल। पण दुर्दैवाने या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। मंदार, अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।